बरोबर. हा विषय तिथे झाला आणि त्यानंतर थोड्याशा वेळात विषय निवळला पण आणि मग हे लोक पुढे निघाले, परत मागे आले. मग पण तोचपर्यंत मी 112ला फोन केलेला होता. हं. मी केला, माझ्या कार्यकर्त्यांनी केला. हां. आता 112ला पण तो रेकॉर्ड आहे. म्हणजे ह्याच्या आधी पण जेवढे हे झाले तेव्हा प्रत्येक वेळा मी 112ला फोन केलाय. हां. आणि जेव्हा पुढे निघाले ते, आम्ही पण म्हटलं आपल्याला जास्त वाद नाही घालायचा आहे कोणाशी. हां, निवडणुकीचे 2 दिवस राहिलेत. शांततेने घ्यायचे होते. हां, त्यांच्या हातात त्या पैशांच्या बॅगा होत्या आणि पप्पू म्हात्रे तिथे बाजूला लपलेले होते. हां. आणि पोलिसांचा सायरनचा आवाज आला, की हे सुसाट पळायला लागले. आता पोलीस आले बोलल्यावर आपल्याला पण सिक्युरिटी झाली. मग ते पळायला लागले, तर त्या बागा आणि त्यांना अडवण्यासाठी आमचे कार्यकर्ते त्यांच्या मागे धावत गेले. हां. आणि अवघ्या 30 सेकंद पण लागले नसतील, पोलीस पण तिथे आले आणि नाटेकर, तो हेमंत म्हात्रे आणि बरीचशी जण ती पळून गेली. पण पप्पू म्हात्रे आणि 1-2 माणसं पोलिसांच्या ताब्यात सापडली. पोलिसांनी त्यांना गाडीत बसवलं. मग आम्ही तिथे परत धरण आंदोलन केलं. म्हटलं साहेब, काल जो प्रकार घडला त्याच्या आरोपींवर गुन्हा दाखल का नाही झाला? हा, म्हणजे आता तुम्ही ह्या पप्पू म्हात्रेला पण पुढे जाऊन सोडाल, असं नाही चालणार. आणि जे पळालेले नाटेकर आहेत, हेमंत म्हात्रे आहेत, ते सगळ्यांना अरेस्ट करा, तेव्हाच आम्ही उठणार. आणि ह्या पळापळीमध्ये आणि 3-4 दिवसाचं जागरण असल्यामुळे माझा बीपी शूट झाला. विकनेस तर मला ऑलरेडी होता. घसा माझा कोरडा ऑलरेडी पडलेला आहे. आणि त्याच ह्याच्यात दादालाही लागलं, मलाही लागलं आणि पळताना त्यांनी माझ्या छातीत मारून पळाला, कारण मी तिथे होतो. हा, असं सगळं करून आम्ही तिथे धरणावर बसलो. हा, परत तोचपर्यंत त्याचं काय ते नंतर रक्तबिक्त लावून आला. हा, परत त्या सगळ्या ह्याच्यात तुम्हाला दिसेल. हा, त्याचं चित्रीकरण तिथल्या नागरिकांनी पण व्हिडिओ शूटिंग केलेली आहे. तिथे सीसीटीव्ही फुटेज आहेत. हा, कोणती हत्यारं आमच्या हातात होती ती तुम्हाला दिसतील त्याच्यात. हा, आम्ही काय गुंडा आहोत का? पण माझी बदनामी करायला स्वतंत्र एक इन्स्टावर यांनी चॅनल चालू केलंय. त्याच्यात नितीन पाटील गुंड, हे ते, कोणाच्या परवानगी केलं? हा, एक दिवस आधी की अरे पण त्या व्हिडिओमध्ये दिसतात ना बीजेपीचे पत्रकार आहेत, त्याच्यात दाखवत आहेत नितीन पाटीलच्या माणसाने पैसे वाटले. म्हणजे खोटं बोलावं किती? तुम्हाला सांगतो, तुम्ही माझ्या इंस्टावर आणि सगळीकडे मी ऑलरेडी माझी व्हिडिओ वाईट ज्या दिवशी फॉर्म भरायचा शेवटचा दिवस संपला, मुदत संपली, त्या दिवशी मी अज्ञातवासातनं बाहेर आलो. तेव्हा माझ्यावर जे जे अन्याय झाले ते सगळे पोटतिडकीने मी तुमच्यासमोर मांडले. आणि त्यात मला माहीतच होतं की हे मला अरेस्ट करणार कोणत्या कोणत्या कारणाने. कारण मागच्या इलेक्शनला सुद्धा ह्या टावरीने आमच्या घरावर हल्ला केला. त्याचा गुन्हा आजही दाखल आहे. 10 वर्ष झाली, निपटारा का नाही लागत? हा, ज्यांच्याकडे विकास काम दाखवायला नाहीये तेच करणार. बरं, त्याच्यातला महत्वाचा मुद्दा, काही त्यांचीच मंडळी मला पक्षात घ्यायला आली. हा, मी पक्षात गेलो नाही, बरं मला कुठे जायचं ते पण मला स्वातंत्र्य नाही का? हा, म्हणजे दडपशाहीने कोणी सांगितलं चल इकडं तर मी जायचं का? हा, कधी तुम्हाला हे केलं की आमच्या पक्षात या म्हणून? माझ्याकडे व्हिडिओ आहेत. या निवडणुकीच्या आधी? हा, यस, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे सगळी. मी नितीन पाटील जेव्हा बोलतो तो जबाबदारीने बोलतो. मी तुम्हाला मागच्या ह्याच्यात पण सांगितलं, मी सांगितलेला शब्द एकही जरी खोटा असला
तर तुम्ही द्याल ती शिक्षा हा नितीन पाटील भोगेल. आणि मी तेव्हाही सांगितलं, मी सांगितलेलं शब्द न शब्दामध्ये एक जरी खोटं असलं तर मला मतदान तर काही, मला उभं पण नको करू वाडात. तुम्ही आता म्हणालात की ते रक्त वगैरे लावून आले, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की हल्ला झालाच नाही का? नाही, काय झालं, जेव्हा ते पळाले त्यांना पकडायला आमचे कार्यकर्ते गेले, कारण का पोलिसांचा सायरन वाजला, म्हणजे पोलीस आले म्हणजे पकडून देऊ, कारण का त्यांच्याबरोबर गुंड होते. हा, आणि तुमच्या माहितीचं सांगतो, मी हे प्रकरण व्हायच्या आधी स्वतः आमच्या शाखेवर ही तक्रार मांडली. तेव्हा DCP साहेबांशी तेव्हा फोन लावून आमच्या शाखेतनं फोन लावला गेला आणि माझी तक्रार मी स्वतः त्यांच्याशी बोललो. मी स्वतः त्यांना विनंती केली, साहेब माझी विनंती आहे, हा सेन्सिटिव्ह वार्ड आहे, ह्याच्यात युती नाही आहे, ह्याच्यात आमचा किंवा कोणाचाही त्यांचा एकही कार्यकर्ता वार्डाच्या बाहेरचा ठेवू नका. कारण आज म्हटलं 200-200, 400-400 गुंड जे कधी न बघितलेले चेहरे तुम्हाला दिसायला भेटतील आणि छाती ठोकपणे आमच्या समोर उभे राहून आमच्या कार्यकर्त्यांना दम देतील, म्हणजे खुलेआम राजरोसपणे पैशाचा वाटप. नाही, तुमच्यावरती आरोप केलेला आहे की तुम्ही मारहाण केली त्यांना, याबद्दल आपण काय सांगाल? मारहाणीचा संबंधच कुठे येतो? पळाले कोण ते? आणि आम्ही तिथे धरण्यावर बसलो की त्यांना अरेस्ट करा, तोचवर आम्ही उठणार नाही. आणि नंतर ते रक्त बंबाळ होऊन आले किंवा काय ते लागलं. आणि आज तुम्हाला माहिती आहे का, आमच्या पुऱ्या फॅमिलीवर, दादावर, माझ्यावर, सगळ्यावर 307चा गुन्हा दाखल केलाय. दाखवा ना आमच्याकडे कुठे हत्यारं होती, काय होती. सगळ्यांकडे त्या रेकॉर्डिंग होती आणि आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा मोबाईल चालू होता, कारण आम्हाला माहिती आहे की आम्हाला कुठे ना कुठे ह्या गोवणार. माझी आधीच्या व्हिडिओज वगैरे वगैरे मी तशा प्रकारे स्टेटमेंट दिला. एवढंच नव्हे तर मी माझ्या प्रभागातल्या सगळ्याच मीटिंगमध्ये माझ्या सोसायटीच्या सगळ्याच धारकांना मी सांगितलं, बघा नितीन पाटील हा लोकशाहीसाठी लढतोय, तुमच्यासाठी लढतोय. कारण आज तुम्ही बघताय डोंबिवलीभर हा बिनविरोध, तो बिनविरोध. म्हणजे तुमच्या मताचा अधिकार, तर तुम्हाला लोकशाहीच्या मार्गाने तुमचा प्रतिनिधी निवडण्याचा पण अधिकार राहिला नाही. या सर्व प्रकरणावर खासदारांनी काही तुम्हाला फोन वगैरे केला का, किंवा त्यांनी काही तुम्हाला भूमिका घ्यायला सांगितलं? मी खासदारांना घडलेला प्रसंग सांगितला ना, सगळा प्रसंग सांगितला. त्यांनी काय- वरिष्ठांकडून कुणाकडून तुमच्या या संदर्भात काही? मी मोरे साहेबांनी सांगितलं, सगळ्याच सांगितलं ना, याचा घडलेला प्रकार वारंवार सांगितलं. त्यांनी काय भूमिका घेतली याबाबत काही, किंवा तुमची त्यांनी भूमिका काय? सांगितलं, नितीन 2-3 दिवस राहिलेत, सबुरीने घे. माझ्यावर जो अन्याय होतोय तो मी वारंवार मांडला ना, आणि नुसता मांडला नाही, प्रत्येक वेळा मी तो प्रकटी केला. माझ्या युट्यूबवर जा, सगळ्यावर जा, मी केलेल्या विकास कामांची जंत्री तुम्हाला दाखवली. आयरे गावाची कशी धारावी बघितली ती दाखवली. हे सगळं दाखवल्यावर माझ्यावर हल्ला तर होणारच होता. मला गोवण्याचा प्रयत्न कुठे ना कुठे चालूच होता, तो होणार होता. आणि मी तेव्हा पण लोकांना सांगितलं की बरं मी लढणार, मी आजही लढणार. का अरेस्ट करा, काहीच अडचण नाही. माझ्या जनतेने मला नाकारलं तर मला तो मान्य, कौल मान्य राहील. पण मी 24/7 ही सर्व्हिस दिलेली आहे.